ग्रामीण न्यूज चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। माझ्या समाज बांधवांना मानाचा मुद्रा। पहाटे उगवणारा सूर्य यशाचे वर्तमान आणतो। पहाटे उगवणारा सूर्य यशाचे वर्तमान आणतो। आमच्या अरुणदादा मडके साहेबांच्या कर्तृत्वाचा आम्हा समाज बांधवांना सार्थ अभिमान वाटतो। अरुणदादा मडके साहेबांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा। रिद्धिनाथ महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या शहापूर तालुक्याच्या कुशीत शिरगाव गावचे सुपुत्र अरुणदादा मडके यांनी समाजसेवेचे व्रत हाती घेतले आहे। सेवेत असताना आपली नोकरी सांभाळून ते समाजसेवा करत आहेत। आतापर्यंत त्यांना मोठमोठे पुरस्कार प्रदान करण्यात आले। शहापूर तालुक्यात सामाजिक कामे करताना ते सर्वात पुढे असतात। मग ते सापगाव रस्त्याचे आंदोलन असो की ओबीसींना न्याय मिळावे म्हणून आंदोलन असो, ते केव्हाही मागे पुढे पाहत नसतात। तरुणांच्या पाठीशी ते खंबीरपणे उभे असतात। रस्त्यावर उतरून खांद्याला खांदा लावून गोरगरीब जनतेच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर असतात। त्यांच्या नसानसात समाजसेवेचे बाळकडू भिजले असल्याकारणाने सेवेत असताना त्यांनी अनेक गोरगरिबांना कपडे, भांडी, बूट व विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे। असा दानशूर कर्तृत्ववान समाजसेवकाचे काम पाहिले तर तालुक्यात नव्हे तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात त्यांचे कौतुक होत आहे। असनगाव ग्रामपंचायतीचे प्रशासक म्हणून त्यांनी काम पाहिले। त्यांचे उत्तम काम पाहून असनगाव गावातील ग्रामस्थांनी त्यांचा सत्कार केला। त्यात कोरोना काळात त्यांनी गोरगरिबांना मदत केली। ओबीसींचे काम करत असताना त्यांना ओबीसी रत्न पंजाबराव देशमुख या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले। मुंबई कुणबी संघ शहापूर शाखेकडून कुणबी रत्न पुरस्कार त्यांना देण्यात आला। शिरगाव गावात त्यांनी उत्कृष्ट उपक्रम सुरू केला आहे। ज्या मुलींना वडील नाहीत अशा मुलींचे कन्यादान ते स्वतः करतात। आतापर्यंत 2 मुलींचे कन्यादान त्यांनी केले आहे। पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती। अरुणदादा मडके साहेबांसारखे सुपुत्र ज्या गावात जन्मले ते गाव धन्य, ते कुळ धन्य, माता पिता तयाचिया। सर्वांच्या सुखदुःखात धावून जाणारे अशा सुपुत्रास वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा व त्यांना व त्यांच्या कुटुंबियास उदंड आयुष्य लाभो हीच प्रभूचरणी प्रार्थना। जय हिंद।